नमस्कार फ्रेंड्स, ऑल हेल्प इन मराठीमध्ये पुन्हा एक वेळा आपले स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया मला आमच्या लँग्वेजला कसे ट्रान्सलेट करता येतील. फ्रेंड्स, आम्हाला बरेचसे लँग्वेजेस आहेत. आम्हाला लँग्वेज ओळखणे थोडे कठीण जाते, कारण की बऱ्याच वेळा असे होते कुठले डॉक्युमेंट्स असतात की ते आम्हाला बघायचे असतात, पण त्याच्यामध्ये काही इंग्लिशमध्ये असते तर कुठे दुसऱ्या लँग्वेजमध्ये टाईप केलेले असते आणि ते वाचणे आम्हाला शक्यच नसते. या लँग्वेजला आम्हाला आमच्या मराठी भाषेमध्ये कसे कन्वर्ट करायचे आहे किंवा हिंदी भाषेमध्ये कसे कन्वर्ट करता येतील हेच पाहायचे आहे. आणि हो फ्रेंड्स, माझे नाव विकास चौधरी आहे आणि ऑल हेल्प इन या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. फ्रेंड्स, आपण अजूनही आमचे व तुमचे ऑल हेल्प इन मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नाहीत तर सबस्क्राईब करून घ्या. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता माझ्याकडे एक लाल कलरचे सबस्क्राईब बटन आहे. आपण येथून सुद्धा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि या व्हिडिओच्या खाली एक सबस्क्राईब बटन आहे, तेथून सुद्धा तुम्ही आमच्या व तुमच्या ऑल हेल्प इन मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तर फ्रेंड्स, हे जे लँग्वेज ट्रान्सलेटर आहे ते आम्ही एकतर आमच्या मोबाईलमधून सुद्धा यूज करू शकतो आणि कम्प्युटरमधून सुद्धा यूज करू शकतो. तर फ्रेंड्स, हे जे ट्रान्सलेटर आहे ते आम्ही आमच्या कम्प्युटरमधून सुद्धा यूज करू शकतो आणि आमच्या अँड्रॉइड मोबाईलमधून सुद्धा यूज करू शकतो. पण फ्रेंड्स, आम्ही सर्वच तर कम्प्युटर यूज करत नाही आणि मोबाईल तर आम्ही सर्वच यूज करतो. आमच्या सर्वांकडेच स्मार्टफोन आहे, तर आपण आपल्या अँड्रॉइड मोबाईलमधूनच एक वेळ बघून घेऊया की आम्हाला हे ट्रान्सलेटर कसे यूज करायचे आहे आणि किंवा हे ॲप्लिकेशन कसे काम करेल आणि आम्हाला इंग्लिशमधून मराठीमध्ये कसे लँग्वेज ट्रान्सलेट करायचे आहे. तर चला फ्रेंड्स, आपल्या अँड्रॉइड मोबाईलकडे जाऊया. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता आपल्यासमोर माझा एक अँड्रॉइड मोबाईल शो करत आहे आणि या अँड्रॉइड मोबाईलमध्ये आपल्याला आमच्या प्ले स्टोअरकडे जायचं आहे. तर फ्रेंड्स, आपण आपल्या प्ले स्टोअरकडे एक वेळ जाऊया. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता आपल्यासमोर माझा एक प्ले स्टोअर आहे आणि मी या प्ले स्टोअरला ओपन केलेले आहे इथे. तर फ्रेंड्स, आम्हाला इथे सर्च करायचं आहे. तर फ्रेंड्स, हे बघा आमचे प्ले स्टोअर इथे ऑन झालेले आहे आणि या प्ले स्टोअरमध्ये आम्हाला टाईप करायचं आहे गुगल ट्रान्सलेटर. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता मी इथे गुगल ट्रान्सलेट म्हणून टाईप केलेले आहे आणि हे बघा माझ्याकडे ऑलरेडी हे ॲप्लिकेशन इन्स्टॉलेड आहे आणि हे बघा अनइन्स्टॉल आणि ओपनचे बटन माझ्याकडे शो करत आहेत. तर फ्रेंड्स, तुमच्याकडे जर ही ॲप्लिकेशन इन्स्टॉल नसेल तर तुम्ही इन्स्टॉल करू शकता आणि आपल्या लँग्वेजला किंवा मेसेजला किंवा कुठल्याही फोटोजला इथून ट्रान्सलेट करू शकता. तर चला फ्रेंड्स, आपण एक वेळेला ओपन करून टाकूया. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता आपल्यासमोर माझे गुगल ट्रान्सलेट ओपन झालेले आहे पूर्णपणे आणि हे बघा इंग्लिश टू हिंदी आमच्याकडे इथे शो करत आहेत दोन बटन. म्हणजेच आमचं जर मेसेज इंग्लिशमध्ये असेल तर आम्हाला हिंदीमध्ये इथून ट्रान्सलेट करता येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला इथे बरेचशा लँग्वेज आहेत आणि त्या लँग्वेजला तुम्ही इथून ट्रान्सलेट करू शकता. हे बघा बरेचशा लँग्वेजेस आहेत आणि तुम्हाला इथून डाउनलोड करायची असेल एक्स्ट्रा लँग्वेज तर तुम्ही इथून एक्स्ट्रा लँग्वेज सुद्धा डाउनलोड करू शकता. तर चला फ्रेंड्स, आपण एक वेळ आपल्या गुगल ट्रान्सलेटमध्ये काही टाईप करून टाकूया. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता मी इथे टाईप करत आहे हॅलो. तर आपण इथे बघू शकता जसे की मी इथे हॅलो टाईप केले होते आणि हे बघा इथे खाली आलेले आहे नमस्ते. तर फ्रेंड्स, याला जर आम्हाला इथून ऐकायचे असतील तर ते सुद्धा आम्ही इथून ऐकू शकतो. तर आपण इथे बघा एक स्पीकरचे बटन आहे आमच्याकडे आणि या बटनवर एक वेळ आपल्याला क्लिक करायचे आहे. फ्रेंड्स, आपण ऐकले कसे इथे आम्हाला सांगत आहे नमस्ते. तर फ्रेंड्स, या लँग्वेजला आम्ही ऑडिओमध्ये सुद्धा ऐकू शकतो, म्हणजेच आम्हाला वाचायचे सुद्धा काम नाही. आणि फ्रेंड्स, आपण इथे बघा एक कॅमेरा आहे आमच्याकडे, या कॅमेऱ्यामधून सुद्धा आम्ही बऱ्याचशा टॅक्सीला इथून स्कॅन करू शकतो. तर चला आपण एखाद्या न्यूजपेपर किंवा एखादा कुठलाही पेपर बघूया आणि त्याला आपण इथे स्कॅन करून त्याला मराठी भाषेत किंवा आपल्या हिंदी लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करूया. तर फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता इथे तीन बटन आहेत. एक कॅमेऱ्याचा आहे, एक माईकचा आहे आणि हे बघा एक तर आमच्या स्क्रीनवर स्क्रॅच करून सुद्धा आम्ही इथे टाईप करू शकतो. तर फ्रेंड्स, आपण नंबर 1ला बघूया म्हणजेच कॅमेरा. तर फ्रेंड्स, आपण नंबर 1ला बघूया म्हणजेच आमचा कॅमेरा आहे आणि या कॅमेऱ्याच्या बटनवर जर आम्ही क्लिक केले तर आमचा कॅमेरा डायरेक्टली इथून ऑन होऊन जाईल. तर चला फ्रेंड्स, आपण या कॅमेऱ्यावर एक वेळ क्लिक करून टाकूया. तर फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता आमचा इथे कॅमेरा ऑन झालेला आहे. तर फ्रेंड्स, मधात आपण इथे बघू शकता एलिगंट टॅक्सीड म्हणून एक बटन शो करत आहे. तर याच्यावर आम्हाला इथे क्लिक करायचे आहे आणि इथून आम्हाला टॅक्सीड स्कॅन करायचे आहे. तर चला फ्रेंड्स, एक वेळ आपण या बटनवर क्लिक करून टाकूया. तर हे बघा आमच्यासमोर काही टॅक्सीड आहेत आणि हे इंग्लिशमध्ये आहेत. तर याला आम्हाला इथून स्कॅन करायचे आहेत. ट्रान्सलेटर आहे त्या लँग्वेजला इथे स्कॅन करत आहे. तर फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता आमच्या गुगल ट्रान्सलेटने या लँग्वेजला इथे स्कॅन केलेले आहे आणि ही जी लँग्वेज आहे इंग्लिशमध्ये आहे. तर आपण इथे बघू शकता एक खाली सिलेक्ट ऑल म्हणून एक बटन आहे, या बटनवर आम्हाला एक वेळ क्लिक करायचे आहे.
तर हे बघा, हे पूर्ण टेक्स्ट इथे स्कॅन झालेले आहेत. आणि हे बघा, आपण इथे बघू शकता सिलेक्ट ऑल केल्यानंतर, तर फ्रेंड्स सिलेक्ट ऑल केल्यानंतर हे बघा, हे स्कॅन केलेले जे टेक्स्ट आहे ते पूर्णपणे सिलेक्ट झालेले आहे. आणि हे बघा, हिंदीमध्ये आमच्याकडे पूर्णपणे ट्रान्सलेटसुद्धा झालेलं आहे. तर फ्रेंड्स चला एक वेळ आपण बघून घेऊया की आम्हाला हे काय सांगत आहे इंग्लिशमध्ये. तर फ्रेंड्स माझ्याकडे कुठले न्यूजपेपर तर नव्हते इथे स्कॅन करण्याकरिता, तर माझ्याकडे एक हेडफोन होते. हेडफोनच्या मागेच काही इंग्लिशमध्ये काही लिहिलेले होते, तर त्या नियम व अटीलाच मी इथून स्कॅन केलेले आहे. तर चला फ्रेंड्स आपण इथे बघा, जसे की मी हे स्कॅन केलेले आहेत त्या हेडफोनच्या मागील काही पेपरवरनं. आणि हे बघा, हे तर आम्ही इथून ट्रान्सलेट केलेले आहे आणि त्यांनी सुद्धा स्कॅनसुद्धा केलेले आहेत त्या पिक्चरला. आणि नंतर हे बघा, आम्हाला इथे सांगत आहे की तुम्हाला हेडफोन कसे यूज करायचे आहेत, किंवा तुम्हाला वाहन चालवताना हेडफोन यूज करायचे आहे किंवा नाही हे सुद्धा सांगत आहे. तर आपण इथे बघू शकता, आम्हाला जर हे जर टॅक्सी इथून कॉफी जर करायची असतील तर आम्ही इथून डायरेक्ट कॉफीसुद्धा करू शकतो. आणि नंतर हे बघा, इथे 3 बिंद्या आहेत, आपण इथे बघून घेऊया 3 बिंद्यामध्ये काय आहे. जर आम्हाला फुल स्क्रीनमध्ये जर बघायचे असतील तर फुल स्क्रीनमध्ये सुद्धा बघू शकतो. आणि नंतर शेअर आहे, शेअरसुद्धा करू शकतो. आणि पुन्हा जर आम्हाला दुसऱ्या लँग्वेजमध्ये जर ट्रान्सलेट करायचे असतील तर ते सुद्धा करू शकतो. आणि रिवर्स करायचे असतील तर रिवर्ससुद्धा करू शकतो. तर हे बघा, हिंदी तो इंग्लिश आहे, तर आम्हाला इथे वेगळ्या लँग्वेजमध्ये जर ट्रान्सलेट करायचे असतील तर वेगळ्या लँग्वेजमध्ये सुद्धा आम्ही ट्रान्सलेट करू शकतो. तर फ्रेंड्स आपण इथे बघा उर्दू आहे, उर्दूमध्ये जर केले तर उर्दूमध्ये सुद्धा ट्रान्सलेट होऊन जाईल. तर फ्रेंड्स आपण इथे बघा उर्दू लँग्वेज आहे आणि उर्दूमध्ये सुद्धा इथे ट्रान्सलेट झालेलं आहे. तर फ्रेंड्स इथून तुम्ही कुठल्याही लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करू शकता आणि त्या भाषेला इथून समजू शकता. तर फ्रेंड्स चला आपण एक वेळ एखाद्या रेकॉर्डिंग करून बघून घेऊया. आणि हे बघा, हिंदी जे आम्ही ट्रान्सलेट केलेले आहे ते इथून आम्ही फेवरेट लिस्टमध्ये सुद्धा टाकू शकतो याला. नंतर हे बघा, आम्हाला स्पेक जर करायचे असतील तर आम्ही याला आपल्या हिंदी भाषेमध्ये ऐकूसुद्धा शकतो. तर हे बघा, आम्ही या स्पीकरच्या बटनवर क्लिक केल्यानंतर फ्रेंड्स आपण इथे बघा, आम्हाला इथे स्पीकिंगसुद्धा होत आहे. तर अशा प्रकारे आम्ही स्पीकिंगसुद्धा करू शकतो आणि ऐकूसुद्धा शकतो, म्हणजेच वाचायचे सुद्धा काम नाही आहे. नंतर हे बघा रेकॉर्डिंग आहे, या रेकॉर्डिंग बटनवर जर क्लिक केले तर आपण इथे बघा नंतरच फ्रेंड्स आपण इथे बघा, आम्ही इथे टाईप करायचा ऑप्शन आहे आमच्याकडे. आणि नंतर बघा रेकॉर्डिंग आहे, आपण एक वेळ रेकॉर्ड करूया काही. हॅलो नमस्कार, ऑल हेल्प इन मराठी. तर फ्रेंड्स आपण इथे बघा, मी इथे टाकलेलं आहे हॅलो नमस्कार ऑल हेल्प इन मराठी, म्हणजेच आपण इथे बघा हिंदीमध्ये ट्रान्सलेटसुद्धा झालेलं आहे. हे बघा, इंग्लिश टू हिंदी, हॅलो मराठी में सभी की मदत नमस्कार, म्हणजेच आम्हाला इथे सांगत आहे नमस्कार ऑल हेल्प इन मराठीमध्ये आपले स्वागत आहे. तर आम्ही अशा प्रकारे आमच्या व्हॉईसला सुद्धा इथून ट्रान्सलेट करू शकतो. नंतरच फ्रेंड्स आपण इथे बघा, आमच्याकडे पुन्हा एक वेळ एक बटन शो करत आहे, म्हणजे एक सापासारखे बटन आहे. आणि या बटनवर क्लिक केल्यानंतर फ्रेंड्स आपण इथे बघा, आम्हाला राईट हेअर करायचे आहे. तर आपण इथे बघा, आपण इथून टाईप करून दाखवूया. मी इथे बघा हरे टाईप केलेलं आहे आणि बघा इथे खरगोश म्हणून आलेलं आहे. तर फ्रेंड्स आम्ही इथून सुद्धा डायरेक्टली ट्रान्सलेट करू शकतो. तर फ्रेंड्स तुम्हाला जर कुठल्याही मेसेजेसला वगैरे ट्रान्सलेट जर करायचे असतील तर ट्रान्सलेटसुद्धा करू शकता. तर फ्रेंड्स आम्हाला जर कुठला मेसेज जर आला असेल तर त्या मेसेजला आपण कसे ट्रान्सलेट करायचे हे बघून घेऊया फ्रेंड्स. तर चला फ्रेंड्स आपण आपल्या इनबॉक्सकडे जाऊया. फ्रेंड्स आपण इथे बघू शकता, आपल्यासमोर माझा एक मेसेजिंग आहे आणि या मेसेजला आम्हाला इथून ट्रान्सलेट करायचं आहे. तर चला फ्रेंड्स आपण एखादा मेसेज बघून घेऊया की आम्हाला कंपनीकडनं एखादा मेसेज आलेला असेल तर त्या मेसेजला कसं ट्रान्सलेट करायचे. तर फ्रेंड्स आपण इथे बघा, मला माय रिचार्जकडनं एक मेसेज आलेला आहे आणि या मेसेजला आपण एक वेळ इथून कॉपी करून टाकूया. तर फ्रेंड्स आपण इथे बघा कॉफी टॅक्सीड मेसेज, तर आपण या मेसेजला इथून कॉपी केल्यानंतर फ्रेंड्स आपण आपल्या गुगल ट्रान्सलेटकडे जाऊया. आणि हे बघा, आम्ही जसे इथे अगोदर टाईप केले होते, तर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता जसे की आम्ही त्या मेसेजला कॉपी केले होते. आणि हे बघा, तर फ्रेंड्स आम्ही जो अगोदर मेसेज कॉपी केला होता तो मेसेज आम्हाला इथे पेस्ट करायचा आहे. तर आपण इथे बघा, आम्हाला इथे टायपिंगचे बटनसुद्धा दाखवत आहे. आणि हे बघा, हे इंग्लिश नाव आहे. इथे आपण एक वेळ होल्ड करून ठेवूया आणि होल्ड केल्यानंतरच लगेच आपण इथे बघा पेस्ट. तर फ्रेंड्स आपण इथे बघा, मी होल्ड करून इथे पेस्ट केले होते आमच्या मेसेजला आणि ते मेसेज आपण इथे बघू शकता पूर्णपणे इथे खाली बघू शकता आपण ट्रान्सलेट झालेलं आहे. तर आपण इथे बघू शकतो की हा मेसेज आम्हाला कशाबद्दल आलेला आहे. हे बघा, एक तर स्पीकरचे बटन आहे, या बटनवरून आम्ही याला एकतर ऐकूसुद्धा शकतो. हे बघा,
आम्हाला इथे काही D2TV करिता इथे मेसेज आला होता किंवा DTH TVचे मेसेज आले होते आणि ते माय रिचार्ज कंपनीकडनं मेसेज आले होते आम्हाला की तुम्हाला कशा प्रकारे रिचार्ज करायचे आहे म्हणून इथे आम्हाला दाखवत आहे। तर फ्रेंड्स आम्ही मेसेजला सुद्धा इथून ट्रान्सलेट करू शकतो आणि व्हॉइसला सुद्धा। तर फ्रेंड्स तुम्हाला कुठल्याही प्रकारचे मेसेज फोटोज वगैरे काही जर नोटीस वगैरे काही जर आली असेल तर त्या नोटीसला आपण त्या नोटीसचे पिक्चर कॅप्चर करून तुमच्या गुगल ट्रान्सलेटमधून स्कॅनसुद्धा करू शकता आणि स्कॅन केल्यानंतर फ्रेंड्स लगेच तुम्ही त्या टेक्स्टला स्कॅन करून आपल्या मराठी हिंदी इंग्लिश कुठल्याही लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करू शकता आणि तेही एकदम फ्रीमध्ये। तर फ्रेंड्स तुम्हाला कुठलेही जर लँग्वेज ट्रान्सलेट करायचे असतील आणि आपल्या भाषेमध्ये त्या मेसेजला जर ऐकायचे असतील तर तुम्ही गुगलच्या प्ले स्टोअरमध्ये जाऊन गुगल ट्रान्सलेट सर्च करा आणि तेथून गुगल ट्रान्सलेट सर्च करा आणि त्या ट्रान्सलेटरला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून तुम्ही कुठल्याही मेसेजेसला अशा प्रकारे कॉपी करून पेस्ट करून तुम्ही कुठल्याही लँग्वेजला आपल्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करू शकता आणि तेही एकदम फ्रीमध्ये। तर फ्रेंड्स तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर पसंत आला असेल तर लाईकचे बटन दाबा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका, कारण आम्ही आपल्याकरिता कम्प्युटर इंटरनेट टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडियाबद्दल दररोज एक नवीन व्हिडिओ घेऊनच येतो। जय महाराष्ट्र फ्रेंड्स, धन्यवाद।